सायन्स डिक्शनरी पार्ट 4 एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. द किड्स आर ऑलवेज सो फुल ऑफ एनर्जी. मुलांमध्ये नेहमीच ऊर्जा असते. एन्ट्रोटॉक्झिन. एन्ट्रोटॉक्झिन अन्न विषबाधेस कारण होणाऱ्या अनेक जंतूंपैकी एका विशिष्ट जातीच्या जंतूंनी बनवलेले हे एक विष आहे. सम मायक्रोब्स रिलीज एन्ट्रोटॉक्झिन्स. काही सूक्ष्म जंतू एन्ट्रोटॉक्झिन सोडतात. एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. इच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड्स अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढीसाठी विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. युग्लेना. युग्लेना. युग्लेना हे गोड्या पाण्यामध्ये आढळणारे एकपेशीय जीव आहेत जे प्रोटिस्ट वंशाचे असतात. इथे बाजूला युग्लेनाची एक डायग्राम दाखवलेली आहे. युग्लेना इज अ ग्रीन सिंगल सेल फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम विथ अ फ्लॅगलम. युग्लेना हा फ्लॅगलम असलेला हिरवा एकल पेशी असलेला गोड्या पाण्यातील जीव आहे. युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे पेशींचा हा एक प्रकार आहे. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक हे पेशींचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी हा युकॅरियोटिक. फंगाय आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. बुरशी हे युकॅरियोटिक जीव आहेत. एक्स्ट्रीमली. एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत, अतिशय किंवा फार. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायनट इन साईज. पेशींचा आकार अत्यंत सूक्ष्म असतो. आयपीस. आयपीस सूक्ष्मदर्शक दुर्बिणी किंवा इतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये डोळ्यांच्या सर्वात जवळ असलेले लेन्स किंवा लेन्सचा समूह. इथं बाजूला तुम्हाला मायक्रोस्कोप दाखवलेला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणाहून आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो तो भाग म्हणजे आयपीस. आयपीस इज द लेन्स दॅट इज क्लोजेस्ट टू द आय इन अ मायक्रोस्कोप. आयपीस म्हणजे सूक्ष्मदर्शकामध्ये डोळ्यांच्या सर्वात जवळ असलेली लेन्स. फेवरेबल. फेवरेबल म्हणजे अनुकूल. जसं की फेवरेबल कंडिशन्स म्हणजे अनुकूल परिस्थिती. फेन्युग्रीक. फेन्युग्रीक म्हणजे मेथी. ऑब्झर्व द रूट्स ऑफ फेन्युग्रीक. मेथीच्या मुळांचे निरीक्षण करा. फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे, किण्वन किंवा फसफसवण्याची क्रिया. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड फर्मेंटेशन. सूक्ष्म जीवांच्या क्रियेने एका प्रकारच्या कार्बन संयुगाचे दुसऱ्या प्रकारच्या कार्बन संयुगात रूपांतर करण्याच्या रासायनिक प्रक्रियेला किण्वन किंवा फर्मेंटेशन असं म्हणतात. फर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे कस किंवा सुपीकपणा. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हेल्प टू इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी. सूक्ष्मजीव जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. फर्टिलायझर. फर्टिलायझर म्हणजे रासायनिक किंवा कृत्रिम खत. एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर इज हार्मफुल टू सॉइल. खताचा अतिवापर जमिनीसाठी हानिकारक आहे. फीवर. फीवर म्हणजे ताप. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स व्हेन वी हॅव फीवर. आपल्याला ताप आला की नक्की काय होते. फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. सेल मेम्ब्रान इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. सेल मेम्ब्रान अत्यंत नाजूक आणि लवचिक आहेत. फ्लोट. फ्लोट म्हणजे तरंगणे. ऑइल फ्लोट ऑन द वॉटर. तेल पाण्यावर तरंगते. फोडर. फोडर म्हणजे चारा किंवा वैरण. फोडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. गुरांना देण्यापूर्वी चारा पाण्यात भिजवला जातो. फूड. फूड म्हणजे अन्न. ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड. ताजे आणि व्यवस्थित झाकलेले अन्न खा. फूड स्टफ. फूड स्टफ म्हणजे अन्नपदार्थ. डू नॉट ईट स्पॉइल्ड फूड स्टफ. खराब झालेले अन्नपदार्थ खाऊ नका. फुटवेअर. फुटवेअर म्हणजे पादत्राणे. शूज, बूट्स अँड सँडल्स आर फुटवेअर. शूज, बूट आणि सँडल हे पादत्राणे आहेत. फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य.
द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. न्यूक्लियस सेलची सर्व कार्ये नियंत्रित करते. फंडमेंटल. फंडमेंटल म्हणजे मूलभूत किंवा आवश्यक. द सेल इज द फंडमेंटल कॉम्पोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे. फंगी. फंगी म्हणजे बुरशी. इथे चित्रामध्ये दाखवलेली फंगी ही तुम्ही बघितलेली असेल. इन अ ह्युमिड ॲटमॉस्फिअर फंगी अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो. दमट वातावरणात बुरशी आणि इतर काही सूक्ष्मजीव वाढतात. गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा. मॉस्किटोज रिप्रोड्यूस इन प्लेसेस लाईक हिप्स ऑफ गार्बेज. कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारख्या ठिकाणी डासांची पैदास होते. गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे पोटांशी संबंधित एक आजार. इफ कॉन्टिमिनेटेड फूड or water is consumed, we may fall ill with diseases like cholera, hepatitis, gastro. दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यास आपण कॉलरा, हिपॅटायटिस, गॅस्ट्रो यासारख्या आजारांनी आजारी पडू शकतो. ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ होणे. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, whereas some microbes can grow without oxygen. अनेक सूक्ष्मजंतूंना त्यांच्या वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर काही सूक्ष्मजंतू ऑक्सिजनशिवाय वाढू शकतात. हार्मफुल. हार्मफुल म्हणजे हानिकारक. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी हार्मफुल. काही सूक्ष्मजीव खूप हानिकारक असतात. हेडेक. हेडेक म्हणजे डोकेदुखी. We should not take any medicine on your own to treat ailments like headache. डोकेदुखीसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी आपण स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नये. हेल्दी. हेल्दी म्हणजे निरोगी. द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस असते. हीप. हीप म्हणजे ढीग किंवा रास. हिप्स ऑफ गार्बेज कचऱ्याचे ढीग. हीट. हीट म्हणजे उष्णता. सन इज द मेन सोर्स ऑफ हीट. सूर्य हा उष्णतेचा मुख्य स्रोत आहे. हिपॅटायटिस. हिपॅटायटिस हा एक आजार आहे जो यकृताला आलेली सूज दर्शवतो. इफ contaminated food or water is consumed, we may fall ill with diseases hepatitis. दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यास आपण हिपॅटायटिस या आजाराने आजारी पडू शकतो. ह्युमिड. ह्युमिड म्हणजे दमट किंवा ओलसर. फंगस ग्रोज क्विकली इन ह्युमिड कंडिशन्स. दमट परिस्थितीत बुरशी लवकर वाढते. हायजीन. हायजीन म्हणजे स्वच्छता किंवा आरोग्यशास्त्र. हॅबिट्स ऑफ पर्सनल हायजीन आर इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. अम्यून. अम्यून म्हणजे रोगप्रतिकारक. इफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इंटर अवर बॉडी, अवर अम्यून सिस्टम डिस्ट्रॉयज देम. जर सूक्ष्मजीव आपल्या शरीरात शिरले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांचा नाश करते. इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती. अ वॅक्सिन गिव्ज इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. लस विशिष्ट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती देते. इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे. The nucleus is the most important organelle of the cell. न्यूक्लियस हा पेशीचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे.